आम्ही फक्त आमच्या मालकाचंच ऐकणार. आम्ही कुणाला ओळखत नाही. आणि तसं बी आमच्या आबांना जे त्रास देतात ना त्यांची आम्ही कसली बी मदत करणार नाही. गजा भाऊ, तुम्ही मध्ये पडला ना तर त्या विक्रांत साहेबांचा राग तुमच्यावर निघल, कळलं ना? विक्रांत साहेबांचंच पिल्लू आहे ते, त्यांचंच ऐकणार. आता तुम्ही त्यांची बाजूच घ्या, मग आम्ही तुमच्याकडे बघतो. साहेब, ही फॅक्टरी तिच्या खऱ्या मालकाची वाट बघते. या विक्रांत रे, काय एवढी सामसूम कुणी दिसत नाही? कुठे गेले सगळे? सुट्टी का काय आज? मी बघतो. या या केटी. हा सर. कामगार कुठे आहेत? सर ते आले नाहीत. आले नाहीत म्हणजे? त्यांच्या काय बापाचं राज्य आहे का? जेव्हा पाहिजे तेव्हा यायचं, पाहिजे तेव्हा घरी थांबायचं. सर, सगळ्या कामगारांनी मिळून ठरवलंय ते येणार नाहीत, काम करणार नाहीत. येणार नाहीत? त्या माजलेत की काय? बाबा, आम्ही त्या विक्रांत साहेबांचा माज उतरवणारच आता. उतरवणारच आहे. हो आबा, तुमचा आणि इंदिरा साहेबांचा अपमान आम्ही नाही सहन करणार. ती सगळं तुमचं आहे आणि तुम्हाला मिळालंच पाहिजे. हो हो, तुम्हालाच मिळालं पाहिजे. होय. होय, आम्ही त्या विक्रांत साहेबांच्या हाताखाली काम करणार नाही म्हणजे नाही. ऐका ऐका, शांत व्हा. अरे असं करून कसं चालेल? समजा उद्या फॅक्टरी बंद पडली, तुमच्या नोकऱ्या जातील, तुम्ही कमवणार काय, खाणार काय? हे बघा, माझ्याकरता स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. हे बघा आबा, तुमच्या आमच्यावर जे उपकार आहेत ना ते होणाऱ्या नुकसानापेक्षा लय मोठे आहेत. आणि आबा, आता जर आम्ही तुमच्यासाठी उभं नाही राहिलो ना तर काळ आम्हाला कवाच माफ नाही करणार. हो बरोबर आहे. विक्रांत साहेबांनी फसवणूकच केली तुमची. सगळं लबाडीने बळकावलंय. हे आम्ही अजिबात सहन करून घेणार नाही. फसवून का होईना, पण सगळं त्यांनी कायद्याने स्वतःकडे करून घेतलंय. पण आबा, आम्ही आता त्यांच्याकडनं सगळं परत काढून घेऊ. हा, आबासनी न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. आबासनी न्याय मिळालाच पाहिजे. कोण म्हणतात येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतात येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. ते स्वतःहून कसं काय ठरवू शकतात की ते कामाला येणार नाही म्हणून? अति व्हायला लागलंय त्यांचं. त्यांना त्यांची लायकी दाखवावी लागेल. आता कळतंय का तुला त्यांची लायकी दाखवायचं? सगळं हाताबाहेर गेल्यावर. अरे त्या भिकारड्या अवलादीच्या कामगारांची नाक आहेत ना मुठीत धरून ठेवायला पाहिजे होती आधीच. आणि या दीडदमडीच्याला कळलं नाही का हे असं सगळं घडलंय? हे आधीच फोन करून सांगायचा. अरे सर, मलाही आत्ता फॅक्टरीमध्ये आल्यावरच कळलं. गजा कुठे? गजाने काय सांगितलं की नाही? गजा, गजा कुठे? नाही सर, मला माहित असतं तर मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं. किटी, तू माझ्याशी स्वतःच्या कामाशी लॉयल आहेस ना, हे दाखवायची नाटकं करू नकोस. मला चांगलं माहिती आहे तू त्यांच्यात सामील आहेस. इंद्रा आणि अबाच्या मागे मागे करायची हौस आहे ना तुला? सर, मी माझ्या कामाशी काम ठेवतो सर. कामाशी काम ठेवतोस ना,
मग त्यांना फॅक्टरीत आणण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपापलं काम का नाही करतेस? त्या फॅक्टरीचे मालक कोण आहे? कितीदा सांगायचं? फॅक्टरीचे मालक कोण आहे? बोल ना, बोल ना. का नाही आले ते तरी माहितीये का? माहिती असेल तरी तू सांगणार नाहीस. युजलेस भरलेत सगळीकडे. सोडणार नाही मी एकेकाला. दादासाहेब, मला माहिती आहे या सगळ्याच्या मागे कोण आहे. तुम्ही माझ्यासोबत चला, आपण या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावून टाकू. चला. आता माघार घ्यायची नाही. विक्रांत साहेबांना आबासाहेबांच्या पायावर नाक घासायला लावायचं म्हणजे लावायचं. होय होय. त्यानं आबांची माफी मागितलीच पाहिजे. काय नाही मागितलीच पाहिजे. हे बघा, शांत व्हा तुम्ही आधी. असं घाईघाईत निर्णय घेऊ नका. समजा उद्या विक्रांतनं बाहेरनं कामगार आणले, तुम्ही काय करणार आहात? तुमच्या पोटावरती पाय येईल. बाबा, आता काय व्हायचंय ते होऊ द्या. आता आम्ही कोणीच माग हटणार नाही. वय तसं पण बाहेरनं काम करावं, फॅक्टरी चालत नाही आबा, आणि आम्ही तशी चालू बी देणार नाही. होय होय. अहो आबा, तुमच्यामुळे आमच्या घरची चूल पेटत होती. तुम्ही आमच्यासाठी देव आहे. देवच जर देवरच नसेल तर काम करून काय उपयोग? बरोबर आहे. काय उपयोग आहे काम करून हे असं? बघा, मी तुमच्या भावना, तुमचं प्रेम समजू शकतो. त्याकरता आयुष्यभर मी तुमचा ऋणी आहे. पण अशी डोक्यात आग पेटवून पोटातली आग विझत नसते. त्याकरता काम करावं लागतं. अरे, तुमच्या पोराबाळांचा विचार करा आणि त्यांच्याकरता तरी तुमचा निर्णय मागे घ्या. हे बघा आबा, पोराबाळांसाठी आम्ही काय बी करू, पण त्या विक्रांत साहेबांना सुट्टी नाही म्हणजे नाही जाता. हो, नाही म्हणजे नाही द्यायची सुट्टी. आणि कोण म्हणता देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणता देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. आबा, तुम्ही ह्या कामगारांचा राग समजून घ्या, त्यांच्या मनातली खदखद समजून घ्या. अहो, तुम्ही ही वस्ती जगवली. आता तुमचं जगणं कठीण झालेलं असताना ते स्वतःचाच विचार कसं बरं करतील? हो, विक्रांत सरांसारखे सगळे स्वार्थी नसतात आबा. हे बघा, तुम्ही आता ह्यांना अडवू नका. त्यांना त्यांच्या परीने जे काही करता येते ते करू द्या आबा.